नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी नवीन मोठी खुशखबर समोर आलेली आहे. आता शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई वाटपायची तयारी सुरू झालेली आहे. या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. तर यामध्ये आता कोणते नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे, याची वाटपाची तयारीबाबत नेमकी काय शासनाची अपडेट आहे, याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता, नैसर्गिक आपत्तीच्या घटनामुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे, यासाठी माझ्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झालेली आहे. आणि या संदर्भात अनिल भाईदास पाटील यांनी काय माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना तत्काळ ही भरपाई मिळणार आहे, याची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सदर बैठकीमध्ये चालू वर्षी दुष्काळ जाहीर केलेले 40 तालुके व दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेले 1021 महसूल मंडळे वगळून राज्यातील उर्वरित क्षेत्रातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यात आलाय. आणि त्या आपत्तीग्रस्त भागात तातडीने मदत पुरवणे व उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात देखील आल्याची माहिती आहे. आणि आता या बैठकीसाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते. या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोहया मंत्री श्री संदीपान भुमरे व पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते. अशा वेळी या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे. आणि या बैठकीमध्ये आता या ठिकाणी बाधित आपत्तीग्रस्त तातडीने मदत देण्याची या ठिकाणी जी बातमी आहे ही या ठिकाणी आलेली आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आता तत्काळ भरपाई देण्याबाबतची जी काही समिती आहे, ही उपसमितीची बैठक संपन्न झालेली आहे. आणि यामुळे आता शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळणार आहे असल्याची माहिती आहे. अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती शेतकरी बांधवांसाठी. नक्की शेतकरी बांधवांच्या उपयोगी पडेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.